नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वाळव्यात शिवसेनेचा भगवा फडकला, राष्ट्रवादीला धक्का, गौरव नायकवडींचे नेतृत्व ठरले निर्णायक. वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. पडवळवाडी गणात राष्ट्रवादीच्या दीपाली अनिल थोरात यांचा पराभव करत शिवसेनेच्या रुपाली श्रीकृष्ण पाटील यांनी 2266 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे संताजी रघुनाथ मेटकरी यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नेताजी भास्करराव पाटील यांचा 3212 मतांनी पराभव केला, तर वाळवा गणात शिवसेनेच्या प्राची राहुल आहिर यांनी राष्ट्रवादीच्या वैशाली चंद्रशेखर शेळके यांचा 1951 मतांनी पराभव करत विजय संपादन केला. जिल्हा परिषद गट आणि गणातील एकाच एक लढतीत शिवसेनेने 3ही जागा जिंकत आपले वर्चस्व अधोरेखित केलं. या यशामागे युवा नेते गौरव नायकवडी यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आहे. निकालानंतर वाळवा शहरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत रॅली काढली. यावेळी आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. निवडणूक प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या सभांचा तसेच लाडक्या बहिणी योजनेचा शिवसेनेला मोठा फायदा झाल्याचे चित्र स्पष्ट झालं. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटचे युवा नेते गौरव नायकवडी यांनी दमदार कामगिरी करत आपली स्वतंत्र राजकीय ओळख ठळकपणे निर्माण केली आहे. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याशी थेट लढत देत त्यांनी 4 पंचायत समिती सदस्य आणि 1 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. या घवघवीत यशामुळे गौरव नायकवडी यांना शिवसेनेच्या सांगली जिल्हा प्रमुख पदाची संधी मिळण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जाते. सध्या कार्यरत असलेले जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांना पदावरून पायउतार व्हावे लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. एकूणच या निकालामुळे वाळवा तालुक्याच्या राजकारणात गौरव नायकवडी यांचे वजन लक्षणीयरित्या वाढले आहे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.